मराठवाड्यात आज पहाटे भूकंपाच्या सलग धक्क्यांनी नागरिकांची झोप उडाली। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात अवघ्या 2 दिवसात 4 भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले। या भूकंपाचे हादरे नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील अनेक भागातही जाणवले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही। मात्र सलग धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। आज पहाटे 1:37 परभणी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये पांगरा-शिंदे आणि शिरळी या दरम्यान एक धक्का बसलेला बघितला गेला आणि सौम्य धक्का होता। साधारणतः त्या ठिकाणी तीव्रता जी आहे हे 4.6 नोंदवली गेली। त्यानंतर मात्र जे आहे लगेच 2:15 आणि 2:17 दोन धक्के बसले, अनुक्रमे 3.6 आणि 3.9 रिश्टर स्केलचे बघितले गेले आणि त्याचा 3:13 पुन्हा एक धक्का बसला जो 4.1 होता आणि हे तिन्ही धक्के जे आहेत हे तिथून पश्चिम उत्तर दिशेला साधारणतः 9 किलोमीटर असलेल्या काकड धाबा या गावामध्ये बघितली गेलेली आहेत। गेल्या म्हणजे एकाच 2 तासाच्या अंतरामध्ये 4 धक्के बसण्याची ही मालिका आहे पहिल्यांदाच बघितली गेली। असं बघितलं गेलं आतापर्यंत त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेल्या 6-7 वर्षामध्ये जवळ 37पेक्षा जास्त धक्के बसलेले आहेत आणि नक्कीच चिंतेची बाब आपल्याला लक्षात घेणं भाग आहे। हिंगोली असेल, कळमनुरी असेल, वसमत असेल आणि औंढा नागनाथ या चारही तालुक्यांमध्ये बघितल्यानंतर ही सगळी मालिका आहे। गेल्या 11 एप्रिल रोजी जो धक्का बसला त्याची तीव्रता साधारणतः 4.7 नोंदवली गेली। त्याच तीव्रतेच्या जवळपास आज सकाळी ही नोंदवली गेलेली धक्क्याची नोंद जी आहे ही नक्कीच आगामी काळात चिंतेची बाब आहे। यामुळं नागरिकांनी जरी आपण त्या भागात राहत असलो तर आपल्याला नक्कीच सावधानता बाळगणं आवश्यकच आहे।